नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या दररोजच्या रूटीनप्रमाणे आपण मोसंबी बाग असो किंवा संत्रा बाग असो तर प्लॉट व्हिजिटला जात असतो आणि आलेले शेतकऱ्याचे अनुभव हे सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करत असतो. मित्रांनो, ही बाग आहे आणि आपल्यासोबत शेतकरीसुद्धा आहेत. मालाची सेटिंग तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोच की कशी झालेली काय झालेली. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी केलेले कष्ट हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. आपण जे पण सांगतो ते पण व्यवस्थित करणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतरच आपल्याला रिझल्ट भेटत असतात. मित्रांनो, चला शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आपण. नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल झुंबर दिवेकर, राहणार वाघाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझी बाग 2 वर्षापूर्वी खूप पिवळी पडलेली होती. कृषी गाथा मार्गदर्शनाखाली बाग त्यांनी एकदा व्हिजिट केली, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्षापूर्वी बाग इतकी बेकार होती, काही झाडं काढून टाकावं लागेल असे होते. पण त्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज बाग अशी बहरलेली आहे का त्यांनी दाखवावी. तर मित्रांनो, ही बाग जी आहे सर्व जे कष्ट असतात ते शेतकऱ्यांचे असतात किंवा स्वतःला श्रेय त्याचं घ्यायचं नसतं. फक्त शेतकऱ्यांच्या कष्टालाच यश आलेलं आहे. आणि ही जी बाग दिसते तुम्हाला, या बागेचं वय किती असेल? या बागेचं वय 6 वर्षे. 6 वर्षाची बाग आहे, परंतु असं वाटत नाही झाडाकडे बघून की 6 वर्षाची झाडं आहेत. 9-10 वर्षाची झाडं ही वाटतात. परंतु याच्यावरती मालाची सेटिंग आपण तुम्हाला दाखवणार आहे कशी आहे. झाडाची क्वालिटी, झाडाची ग्रीनरी, पानाची साईज, त्याच्यानंतर जी पण कॅनोपी असते, झाडाची डेव्हलपमेंट असते, तर ती महत्त्वाची असते. फक्त याच्यासाठी एकच आहे की तुमची बाग जर खराब होत असेल तर आपल्याला याला व्यवस्थित काम करणं गरजेचं असतं. सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काम केलं तर एकदम जबरदस्त रिझल्ट तुम्हाला भेटत असतात. तर चला आपण व्हिडिओबरोबर आपण बागही बघूयात की कशी आहे काय. राहुल भाऊ, याला तुम्ही पाणी नियोजन कसं करता? पाणी पहिलं नियोजन, पाणी फोडायच्या वेळेस फडकीना दिलं ते 2 पाणी, नंतर तिसरं पाणी खोडात घातलं, त्यानंतर 1-2 पाणी ड्रिपनं, मग फडकीत पाणी चालू आहे. तुम्हाला जे पण मार्गदर्शन केलं जातं, तर समजा उदाहरणार्थ आपण असं धरू की भरपूर काय करतात, जे पण बागेवरती येत असतात कन्सल्टिंग करणारे, तर ते स्वतःचे औषधं घेऊन येत असतात आणि खर्च आवाच्या सवा लावून देत असतात. परंतु आपल्या बागेला खर्चाचं कसं काय नियोजन? खर्चाचं लय कमी नियोजन आहे. मी आज त्यांना बोलिलो होतं व्हिजिटसाठी, तर म्हणलं याला काही खालून ड्रिचिंग करू का? ते म्हणले काहीच गरज नाही याला ड्रिचिंग करायची. हे याच्यावर भरपूर ग्रीनरी ते. कारण झाडावरती ग्रेनरी आहे, माल सेटिंग व्यवस्थित आहे, मग सगळ्या गोष्टी चांगल्या असताना शेतकऱ्याला खर्चात घालणं हे पण आपलं कुठंतरी नियंत्रण असलं पाहिजे किंवा आपलं चुकलं नाही पाहिजे किंवा शेतकऱ्या जास्त खर्चात गेला नाही पाहिजे, याच्याकडे पण लक्ष असणं गरजेचं आहे. आता या बागेला आपण जे पण नियोजन करतो, आता जे तणनाशकाचा विषय किंवा ब्रश कटरचा आहे, तर तुम्ही याच्यामध्ये तण नियोजन कसं केलेलं आहे? तण नियोजन केलंच नाही. एक वेळेस कटर मारलंय, आता दुसरी वेळेस शेतीत गवत झालंय, तरी पण आपल्याला कटरच मारायचं आहे. तणनाशक आपण मारलेलं नाही. बरोबर. मित्रांनो, या ठिकाणी जर तणनाशकाचा वापर करताना थोडंसं काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं आणि त्यामुळंच काही ठिकाणी काय होतंय की वाजूपेक्षा जास्त तणनाशकाचा वापर झाला तर झाडावरती सुद्धा आणि सेटिंगवरती सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून ब्रश कटरचा वापर करत चला. आता यामध्ये उन्हाळ्यामध्ये दिलं जाणारं पाणी आपण ठिबकचा वापर किती करता आणि फ्लडचा वापर किती करता, म्हणजे मोकळं पाणी? मोकळं पाणी जास्त देतो आपण. ठिबकचं 8 दिवसाला 1 दिवस देतो आपण ठिबकचं पाणी, आणि लोड पाणी चालू आहे आपल्या बागेला. मित्रांनो, लोड पाणी आणि ठिबकचा पाण्याचा जो विषय आहे, तर जास्त जर ठिबकचं पाणी झालं किंवा ड्रिपनं जर सतत पाणी दिलं तर झाडं पिवळी पडण्याची शक्यता असते किंवा एकाच जागेवर दिल्या जाणारं पाणी ही मूळ खराब करू शकते. म्हणून आपल्याला फ्लड पाण्याचा सुद्धा वापर करणं या ठिकाणी गरजेचं असतं. तर मित्रांनो, या बागेवरची जी सेटिंग आहे तर ही तुम्हाला दाखवतो की सेटिंग कशा प्रकारे झालेली. तर एकदम जबरदस्त सेटिंग या ठिकाणी झालेली आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांनी सेटिंगसाठी काय काय सोडलेले ते पण आपण त्यांना विचारून घेऊ. याला जी मोसंबी फळ सेटिंग असते, म्हणजे भरपूर शेतकऱ्यांची गुंडीगळ होत असते, तर याला तुम्ही सेटिंगसाठी काय काय दिलेलं आहे? आपण पाणी फोडल्याच्या नंतर अमोनियम सल्फेट सोडलं 1 वेळेस, त्याच्यानंतर 15 दिवसाच्या अंतरावर 20-20 किलो युरिया सोडला, त्यानंतर आता 19 सोडेल. हा, म्हणजे आता हे किती दिवसाच्या अंतराने तुम्ही सोडत चाललेले? याला 15 दिवसाच्या अंतरावर सोडलेला आहे. 15 दिवसाच्या अंतराने. म्हणजे तुम्ही जर मोसंबी अथवा संत्रा बागेला व्यवस्थितरित्या शेड्यूलप्रमाणे खत देत गेले, वॉटर सोलेबल देत गेले, तर निश्चितच तुमचा फायदा हा जास्तीत जास्त होत असतो आणि फळ सेटिंगसुद्धा चांगली होत असते. तर मित्रांनो, या ठिकाणी चला आपण बागसुद्धा बघूया.
आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्याशी मनोगत सुद्धा ऐकून घेऊ. तर याचबरोबर आपला जो खताचा डोस असतो किंवा रासायनिक असेल किंवा गावरान खत असेल, तर शेणखताचा वापर किती आहे या झाडाला? आपण 10 ट्रॉले शेणखत टाकलेले एक ब्रातच्या. हम्म, हम्म. त्यानंतर ते काळं खत घेतलेलं आहे आपण ते. बरोबर आहे. हा, सेंद्रिय म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे 40-20-40च्या मार्फत आपलं काम या बागेला चालू आहे. हा, म्हणजे 40-20-40 म्हणजे जीवाणूमध्ये सुद्धा आपण याच्यावरती कार्य करतोय, त्याचबरोबर रासायनिकवरती सुद्धा कार्य करतोय आणि त्याचबरोबर सेंद्रियवरती सुद्धा कार्य करतोय. म्हणजे या तिन्ही घटकामध्ये जर 40-20-40 फॉर्म्युल्यानुसार तुम्ही जर चालले तर तुमच्या बागेमध्ये सुद्धा अशी ग्रेनरी, पानाची साईज आणि त्याचबरोबर फळाची सेटिंग या अशी होण्यासाठी मदत होणार आहे. राहुल भाऊ, याच्याच मध्ये आपण आतापर्यंत जे काम केलं तर त्याच्याबद्दल कृषी गाथाबद्दल तुम्ही 2 शब्द काय सांगाल? कृषी गाथा मार्गदर्शनाखाली बाग चालणे म्हणजे कमी खर्च आणि उत्पन्न जास्त. आपले 2 वर्षापूर्वी बाग पूर्ण कामातून गेलेला होता, म्हणजे लोक येणारे जाणारे म्हणत होते काढून टाका. पण कृषी गाथा मार्गदर्शनाखाली बाग दिल्यामुळं आज बाग इतकी भरलेली आहे का सांगूच शकत नाही. बर, धन्यवाद राहुल भाऊ, तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन केल्याबद्दल. नमस्कार.